नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ या टॉपिकवर आपण चर्चा करूया. वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे. तर वर्तुळाचा व्यास किती किंवा वर्तुळाचा परिघ किती, परिघाला दुसरं नाव आहे परिमिती किती किंवा क्षेत्रफळ किती. भरतीमध्ये आपल्याला बघा तिन्हीपैकी एक प्रश्न विचारला जाईल. व्यास विचारला जाईल किंवा परिघ विचारला जाईल किंवा क्षेत्रफळ किती विचारला जाईल. तर या ठिकाणी बघा थोडीशी संकल्पना आपण समजून घेऊया. हे ए पासून बी पर्यंत जे अंतर आहे ना, हे त्रिज्या लक्षात ठेवायचं. आणि सी पासून बी पर्यंत जो आहे तो व्यास आहे. व्यास जो आहे सी पासून बी पर्यंत लक्षात ठेवायचं. सी बी हा व्यास आहे आणि हा व्यास हा नेहमी त्रिज्येच्या काय असतो, दुप्पट असतो. त्याचं सूत्र आहे 2 गुणिले आर म्हणजे काय, त्रिज्या लक्षात ठेवायचं. तर 2 गुणिले 14 बरोबर व्यास आला 28 लक्षात ठेवायचं. नेहमी लक्षात ठेवायचं व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. आता पुढचा मुद्दा बघा, वर्तुळाची परिमिती म्हणजेच वर्तुळाचा परिघ हा जो भाग आहे लक्षात ठेवायचा, हा गोल, याला वर्तुळाची परिमिती म्हणतात लक्षात ठेवायचं, किंवा वर्तुळाचा परिघ. तर याचं सूत्र आहे बघा 2 गुणिले पाय गुणिले आर. त्याच्यामध्ये आपण किंमत टाकू. 2 गुणिले हा पाय आहे, याची किंमत नेहमी 22/7 असते, गुणिले आर म्हणजे त्रिज्या किती आहे 14. 7 एके 7, 7 दुनी 14, 22 दुनी 44, 44 दुनी 88. परिघ निघाला आपला 88 सेमी. आता पुढचा मुद्दा बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाला सूत्र काय आहे, पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7, आर म्हणजे त्रिज्या किती आहे 14, 14 गुणिले 14, 7 एके 7, 7 दुनी 14. या ठिकाणी 22ला 22, 14 दुनी 28, 28 दुनी 56, हातच्याले 5, 28 दुनी 56 आणि 5 किती आलं 61 सेमी. तर ही झाली संकल्पना बघा. तर प्रथम आपण काय केला, व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. अगदी तोंडी करू शकता, 14च्या दुप्पट 28. परिघासाठी सूत्र वापरायचं 2 पाय आर, 2 गुणिले 22 गुणिले आर त्रिज्या घेऊन तो 88 काढला. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौसेमी आहे. तर वर्तुळाची त्रिज्या किती असा प्रश्न विचारला जाईल, किंवा वर्तुळाचा व्यास किती असा प्रश्न विचारला जाईल, किंवा वर्तुळाचा परिघ किती. तर बघा, व्यास काढायचं म्हटलं तर त्रिज्या माहीत असणं आवश्यक आहे. परिघ काढायचं म्हटलं तर त्रिज्या माहीत असणं आवश्यक आहे. या ठिकाणी बघा मी ट्रिक लिहून दिलेली आहे. त्रिज्या कशी काढायची बघा. तर वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आहे त्याला 7/22 ने गुणायचं. नंतर जी येणारी संख्या आहे ना त्याच्यावर काय करायचं, वर्गमूळ काढायचं. सुरुवातीला आपण त्रिज्या काढूया. तर त्रिज्या काढण्यासाठी बघा, हे जे क्षेत्रफळ आहे याला आपण 7/22 न गुणायचं. या ठिकाणी आपल्याला 22चा पाडा तोंडपाठ असणं आवश्यक आहे. 22 एके 22, 22 दुनी 44, 61 मधून 44 केले, खाली उरले 17, वरून घेतले 6 म्हणजे संख्या झाली 176. 22 8 176, 28 गुणिले 7. तर बघा 7 8 56, 7 दुनी 14, 14 आणि 5 किती आला 196. पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, क्षेत्रफळाला 7/22 ने गुणावे. या ठिकाणी गुणलं, संख्या काढली 196, येणाऱ्या संख्येची वर्गमूळ काढावी. तर ह्या 196चे वर्गमूळ आहे 14. तर आपल्याला पहिलं उत्तर मिळालं, वर्तुळाची त्रिज्या 14. व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. 14ची दुप्पट 28 निघाला व्यास. आता या ठिकाणी परिघ कसा काढायचा, तर परिघाचं सूत्र काय आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. परिघ बरोबर 2 पाय आर, 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या किती काढली आपण 14, 7 एके 7, 7 दुनी 14, 22 दुनी 44, 44 दुनी 88. परिघ आपला निघाला किती 88 सेमी. परिघ 88 सेमी असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. तर आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7 आहे. आर म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या. आपल्याला त्रिज्या माहीत नाही लक्षात ठेवायचं. तर त्रिज्या कशी काढायची या ठिकाणी बघा, आपल्याला त्रिज्या आपण तोंडी काढू शकतो लक्षात ठेवायचं. जो परिघ आहे ह्या परिघाला 7/44 ने गुणायचं.
म्हणजे 88 गुणिले 744, 44 एके 44, 44 दुने 88, 7 दुनी किती आला 14, 14 काय आली आपली त्रिज्या. त्रिज्या कशी काढावी अजून एकदा सांगतो. परिघाला 744 ने गुणावी. 88ला 744 ने गुणलं, त्रिज्या आपल्याला मिळाली 14. आता सूत्रामध्ये टाकू आपण. पायची किंमत काय आहे 22/7, त्रिज्या 14 गुणिले 14, 7 एके 7, 7 दुनी 14, 22 गुणिले 2 44, 44 गुणिले 14, 14 चौक 56, हातच्याले 5, 14 चौक 56 आणि 5 61, 616 चौसेमी हे वर्तुळाचे क्षेत्रफळ निघाले. आता ह्या प्रश्नामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो, परिघ 88 सेमी असेल तर व्यास किती असेल पहा. परिघ 88 सेमी असेल तर व्यास किती असेल. तर सुरुवातीला आपण काय काढली त्रिज्या 14 काढली आणि व्यास हा त्रिज्याचा काय असतो नेहमी दुप्पट. 14ची दुप्पट बरोबर किती येणार 28. जर वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती असेल. वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर क्षेत्रफळ किती असेल. वर्तुळाची त्रिज्या चौपट केली तर क्षेत्रफळ किती असेल. वर्तुळाची त्रिज्या 5 पट केली असेल तर क्षेत्रफळ किती असेल. तर या ठिकाणी बघा ट्रिक काय आहे, तर ही जी दुप्पट आहे याचा वर्ग करायचा. 2चा वर्ग किती 4, म्हणजे क्षेत्रफळ 4 पटीने वाढेल. लक्षात ठेवायचं क्षेत्रफळ कितीने वाढेल 4 पटीने. त्रिज्या तर तिप्पट केली तर क्षेत्रफळ किती पटीने वाढेल मला सांगा. 3चा वर्ग 9 पटीने वाढेल. त्रिज्या जर चौपट केली तर क्षेत्रफळ किती पटीने वाढेल. या ठिकाणी 4चा वर्ग, 4चा वर्ग किती आला 16, म्हणजे 16 पट क्षेत्रफळ वाढेल. त्रिज्या जर 5 पट केली तर लक्षात ठेवायचं क्षेत्रफळ 5चा वर्ग 25 पट एवढे वाढेल. हे लक्षात ठेवायचं. तोंडपाठ करून टाकायचं. दुप्पट 2चा वर्ग 4, तिप्पट 3चा वर्ग 9, चौपट 4चा वर्ग 16, 5 पट 5चा वर्ग 25. बघा वर्तुळाचे क्षेत्रफळाचं गणित कसं आहे बघा आधारित. एक बैल पूर्ण 14 मीटर लांबी एवढ्या दोरीने बांधलेला. तर या ठिकाणी ही दोरी आहे लक्षात ठेवायची की ज्याची लांबी किती आहे 14 मीटर आहे लक्षात ठेवायचं. तर आपल्याला त्यांनी प्रश्न काय विचारला की बैल तो किती क्षेत्रातील गवत खाईल. बघा लक्ष द्या, तो बैल असा बांधलेला अशी दोरी आहे. समजा या ठिकाणी बैल असेल तर तो असा या ठिकाणी तो गवत खाईल. लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं. लक्षात ठेवायचं. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे. सूत्र आहे पाय आर वर्ग. पायची किंमत किती आहे 22/7. ही दोरीची लांबी जी आहे 14 म्हणजे ती त्रिज्या लक्षात ठेवा. 7 एके 7, 7 दुनी 14, 22 दुनी 44, 44 गुणिले 14, 14 चौक 56, 14 चौक 56 आणि 5 61. तर या ठिकाणी बघा 616 मीटर, 616 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रातील तो काय करेल गवत खाईल.